भाईंदर महानगर पालिका के चुनाव खत्म हो गए और मीरा भाईंदर शहर के लोगों ने एक हाथ से जो है भाजपा को सत्ता दे दी, मगर फिर भी जो है चुनाव के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो है रास्ते पर उतरी है। आखिर क्या वजह है, क्यों वो रास्ते पर उतरी है? आइए रूबरू होते हैं उनसे, उनके पदाधिकारी के रॉबर्ट डिसूजा से और सचिन पोपले से कि क्या वजह है कि आज जो है सुभाष चंद्र बोस ग्राउंड, जहाँ पर जो है पुलिस हज़ारों के तादाद में पुलिस सिपाही की भर्ती होने जा रही है, वहाँ पर जो है और लड़कों से कुछ बातचीत करते हुए पानी की बोतल का वितरण करते हुए नजर आए। तो उनसे जानने की कोशिश करते हैं कि आखिरकार उनको ये आवश्यकता क्यों आन पड़ी। काय सांगाल, पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहरामध्ये पोलीस भरती आलेली आहे आणि पुन्हा एकदा मनसे सज्ज झालेली आहे या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी, पण शासना काढणं सुविधा अपुऱ्या दिसतात, त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच तुम्ही बघत असाल की आम्ही गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा करतोय। पूर्व सूचना इकडच्या पोलीस आयुक्तांना दिली होती, तसं संबंधित महापालिकेचे अधिकारी आयुक्त असतील यांना देखील आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना पत्र दिलं होतं की पोलीस भरती या मीरा भाईंदर शहरामध्ये जवळपास 1000 शिपाईच्या पदांकरिता ही भरती होत आहे आणि महाराष्ट्राच्या आमच्या ग्रामीण भागातून गरीब मुलं ही कानाकोपऱ्यातून इकडे येणार, तर तिकडे त्यांना राहण्याची, पाण्याची किंवा खाण्याची व्यवस्था ही महापालिकेने करावी अशी आम्ही विनंती केली होती, परंतु प्रशासनाने ह्याच्याकडे पाठ फिरवलेलीच आहे, ते तुम्हाला दिसतच आहे। म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी न बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थी तरुणांच्या हक्कासाठी नेहमी लढते, लढत राहील आणि लढत राहणार। म्हणून आम्ही एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही आता हे खूप ऊन इकडे पडलेलं आहे आणि ही सगळी मुलं, ही उमेदवार, ही तरुण मंडळी सर्व रस्त्यावर झोपलेले आहेत, म्हणून आम्ही विचार केला की त्यांना किमान पाणी तर आम्ही देऊ आणि त्यांना आम्ही पाणी वाटण्याचं हे काम आम्ही आज हाती घेतले आहे। आणि त्याचबरोबर आता महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत की महापालिकेचा जो आखाडा आहे इकडे मागेच या सुभाषचंद्र बोस मैदानमध्ये, तिथे देखील झोपण्याची व्यवस्था करावी म्हणून त्या दीपाली पवार मॅडमना सांगितलं। त्यांनी ऑलरेडी आखाड्यामध्ये ती मुलं जवळपास 100 मुलं आतमध्ये आहेत, त्यामुळे महापालिकेचे सभागृह असतील त्या सभागृहामध्ये पण आपण संध्याकाळी झोपण्याची व्यवस्था करू अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या शाळा असतील का 10वीच्या आता परीक्षा सुरू आहेत, 12वीच्या पण आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपल्या भगिनी त्या शाळेमध्ये जात असतात, म्हणून कोणतीही त्या मुलींना गैरसोय होई म्हणून महापालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे की सकाळची शाळा आणि दुपारची शाळा असते, त्यामुळे सकाळची व्यवस्था करता येणार नाही, परंतु रात्रीची व्यवस्था आम्ही नक्कीच करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर महापालिकेची दैनिक जबाबदारी, आपली जबाबदारी आहे की या मुलांसाठी त्यांनी विचार करायला हवा। जर पोलीस प्रशासन पोलीस भरती जर आपल्या शहरात ठेवतंय तर त्याबद्दल जागृती पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे होती। दुसरी गोष्ट, आता आम्हाला हाती एक मिळालेली माहितीनुसार पोलीस प्रशासनाने जे रात्री 2 वाजता जी मुलं गेले त्यांच्या अद्याप अजून तरी स्पर्धा झालेली नाही, काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे। जर अशा सर्व गोष्टी होत असतील, जर मुलांना तात्काळात 8-9 तास बसावं लागत असेल तर याच्यावरती पोलीस प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे की नाही? खरं वाटलं तर ह्या पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही पण एक काळी भरती होऊनच तुम्ही या प्रक्रियेतून पुढे आलात। आता मोठमोठ्या पदावरती आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा त्यांचे परिमंडळाचे जे अधिकारी असतील त्यांना देखील माहिती असलं पाहिजे की बाबा ही मुलं येतात तर त्यांच्यासाठी तांत्रिक बिघाड किंवा अशा गोष्टी होऊ नये याच्या उपाययोजना खरं तर केल्या पाहिजेत। ते करताना कुठंतरी प्रशासन हे नेहमीच आपलं जबाबदारी झटकते की ह्याच्याकडे पाठ फिरवते हेच आम्हाला कळत नाही आहे। म्हणून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो, राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या मुलांकडे तुम्ही बघा। गेल्या वर्षी तुम्ही बघत असाल, पावसामध्ये ही भरती घेतली होती, मुलांना किती त्रास झाला होता, झोपायला त्यांची व्यवस्था नव्हती, परत मैदान व्यवस्थित नव्हतं, म्हणून यासाठीच आम्ही पूर्वकल्पना 2 महिन्याआधी दिली होती। एवढं देऊनसुद्धा प्रशासनाला जाग येत नसेल तर ही शोकांतिका आहे। मला वाटतं खरं तर या अधिकाऱ्यांना थोडंसं मानाची नाही तर जनाची तरी काहीतरी लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं आणि हे आपली प्राथमिक जबाबदारी समजून आपलं काम केलं पाहिजे, एवढेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। बाकी आमचा काहीच हेतू नाही आहे। तुम्ही काम कराल तर या तरुणांचाच चांगला इकडे होणार आणि ह्याच मीरा भाईंदर शहरासाठी ही 1000 शिपाईंची भरती होणार आहे, म्हणजे शहराची सेवा करणार आहे। मग तुम्ही त्या सेवेसाठी तुम्ही का अपुरे पडताय हा आमचा सवाल आहे। एका ठिकाणी पोलीस भरती आणि आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। आपण नवराष्ट्राच्या मार्फत आणि आपण मनसेच्या मार्फत आपण विषय घेतला होता की ठाण्याच्या भरतीवरती आपण बाईक रायडर ठेवलेले आहेत, त्यानंतर पोलीस प्रशासनाला उशिरा का होईना आपण बाईक रायडरची जाग आलेली आहे, परंतु ती बाईक रायडर 2-2 तास झाले लोकांपर्यंत पोहोचतच नाही, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यासाठी पण तुम्ही आता घेणार का? हो, त्यासाठी तर आम्ही तसं पण सूचना दिलेल्या आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या किंवा मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी तुम्ही संपर्क साधा, काही अडचण आल्यास। आणि पोलीस ज्या वाहतूक विभागाचे अधिकारी असतील किंवा परिवहन विभागाचे अधिकारी त्यांना आम्ही सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत की यावेळेस तरी किमान आमच्या शहरामध्ये मेट्रोचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, ट्रॅफिक जाम एवढा होतो याची पण सूचना दिली आहे आणि त्याचाच उपाययोजना म्हणून आपण आपल्या पद्धतीने कार्य करावं असे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली आहेत, जे ते करत नाही आहेत।
मग खरं म्हटलं तर त्या पदावरती त्यांनी बसू नये, मग दुसऱ्यांना तिकडे संधी द्यावी, जेणेकरून ज्यांना काम करण्याची ज्यांच्यामध्ये इच्छा आहे अशी लोक पुढे येतील. सचिनजी काय सांगाल, महासभेमध्ये सर्व विषय झाले, मीरा भाईंदर शहरामध्ये पोलीस भरती आहे ते पण हजारांच्या संख्येने, आणि हजारासाठी लाखो लोकांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत, परंतु प्रशासन किंवा स्थानिक नगरसेवक असू दे किंवा सत्ताधारी असू दे ह्याच्यावरती लक्ष देताना दिसत नाही. जी माणसे आतापर्यंत राजकारणाच्या बाहेर आहे ती पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून काम करते, त्याबद्दल काय सांगाल? त्यांना मतदान होणार नाही त्यासाठी ही सगळे करत आहेत. आम्ही मताचं कधी गणित जुळवलंच नाही आणि मतासाठी आम्ही कधी रस्त्यावर आलो नाही असं नाही. प्रत्येक वेळेला आम्ही रस्त्यावर उतरतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकच पक्ष आहे की रस्त्यावर उतरून गोरगरिबांना, मराठी माणसांना किंवा इतर युवकांना मदत करत असतो. त्याप्रमाणे आज विद्यार्थी सेनेचे रॉबर्ट डिसोजा असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांनी चांगला उपक्रम घेतला. या अगोदरही आम्ही पालिका आयुक्तांना सांगितलं होतं, पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं की पोलीस भरती आहे, मोठ्या प्रमाणावर गावाकडनं लोक येणार, त्यांना टॉयलेटची सोय असेल, झोपण्याची सोय असेल किंवा राहण्याची सोय असेल यापासून वंचित ठेवू नका याचं पत्र दिलं होतं. पण त्या पत्रानंतर त्यांनी काहीच दखल घेतली नाही. माझं मत होतं जेवढे हॉल आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे ते कमीत कमी हॉल तरी द्यायला पाहिजे होते. रात्री त्यांना झोपता आलं असतं, सकाळी टॉयलेट करून आंघोळ करून फ्रेश अवस्थेत ही युवा पिढी रस्त्यावर उतरून स्वतःचं ग्राउंडचं काम झालं असतं त्यांचं. पण असं काही करता येत नाही, कारण की काय माहिती आहे का, इथे मताचं गणित जुळत नाही आहे. कारण की या सत्ताधारी पक्षाला मतदान लागतं, करता येत नाही की करण्याची इच्छा नाही, इच्छा नाही आहे, कारण की ती इथून त्यांचं मतदान नाही आहे ना, त्यांना मतदान इथून मिळणार नाही. पण मतदानाचा न विचार करता युवा पिढी, उद्या हे पोलीस भरती झाले, पोलीस अधिकारी झाले की हे तुमच्याच मागे घेऊन फिरता ना, पण त्यावेळेला त्यांना जो होणारा त्रास आहे याच्यावर कधी तुम्ही आवाज उचलणार. त्यांना रस्त्यावर आता मी बघितलं याच्या बाजूला टॉयलेट आहे, टॉयलेटच्या इथून घाण पाणी येतोय, वास येत आहे, तिथे काही मुलं बसली. मी त्यांना विनंती केली की तुम्ही पुढे जा, कारण की तिथं झोपू नका, मच्छर असतील, डास असतील. म्हणजे अशाच पद्धतीने जर पोलीस भरती घेणार असाल तर कुठे चाललं आहे आपला महाराष्ट्र, कुठे चालला आहे आपला विकास, हा एक बघण्याचा एक गरज आहे. आणि नेहमीप्रमाणे सत्ताधारी पक्ष त्याच्यावर काही करत नाही, उलट यांचंच गृहमंत्री आहेत, यांचेच मुख्यमंत्री, महापौर पण यांचाच आहे, सगळं काय यांचंच आहे, आमदार पण इथे गैरसोय होत आहे. कमीत कमी आता तरी आयुक्तांनी डोळे उघडावे आणि जे हॉल आहेत, जे ठेकेदार, जे आमदारांच्या जवळचे जे ठेकेदार आहेत त्यांना चालवाय दिले, त्यातून एक शिकवण घेऊन त्यांना ते हॉल फक्त झोपण्यापुरते, आंघोळी, टॉयलेटपुरते द्यावे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटू द्या, अशी माझी एक मनसेकडनं मागणी आहे. सरकारी विभाग कोई भी हो, मगर उनके लिए कहावत सही बने कि हम नहीं सुधरेंगे। और वाकई ये सरकारी विभाग जितने भी हो कभी सुधरने वाले है ही नहीं, क्योंकि उनको जो है सिर्फ परसेंटेज की टक्केवारी की पड़ी और ख़ुद को पड़ी होती है, ना ही कि उनके सहकारियों की या तो युवा पीढ़ी की या यहाँ आने वाले लोगों की। क्योंकि पिछले वक्त भी जो है इसी तरीके का माहौल था कि पुलिस भर्ती के वक्त कई त्रुटियां सामने आई थी, जिसके चलते पूरे शहर में जो है काफ़ी बवाला खड़ा हुआ था और पुलिस प्रशासन पे थू हो रही थी। मगर इस वर्ष जो गाजा बाजा बताया जा रहा था कि बड़े डोम हमने बांधे हैं, हमने इस तरीके किया है, मगर कहीं इसकी ज़मीनी हकीकत कुछ और है। क्योंकि एक जो उम्मीदवार है उन्होंने जो है सामने चढ़ के कैमरे के सामने बेधड़क होकर बयान दिया है कि किस तरह की त्रुटि यहाँ पर उनको जो है सामने नजर आ रही है, किस तरीके की मुसीबतों का सामना करना पड़ रहा है। और उनके परिजन जो है वो 5 बजे से जो है अंदर गए हैं, अभी तक उनकी 100 मीटर की जो है दौड़ भी पूरी नहीं हुई, क्योंकि जो है 100 मीटर की दौड़ के लिए जो धाव पट्टी बनाई गई थी उस पर जो सेंसर लगे वो तांत्रिक अड़चन के कारण वो ख़राब हो चुके हैं, मगर अभी तक वो दुरुस्त नहीं हुए। ऐसे में जो बच्चे अंदर गए हैं दौड़ के लगाने के लिए या एग्ज़ाम देने के लिए, अब वो उसमें फेल हो जाए तो इसमें कोई आश्चर्य की बात नहीं होगी, मगर इसको पूरे से पूरा जिम्मेदार जो है पुलिस प्रशासन ही होगा। तो आइए आपको रूबरू करवाते हैं उस बंदे से और जानने की कोशिश करते हैं कि क्या क्या मुसीबतें उन्हें यहाँ जो है झेलनी पड़ रही है। तुझं नाव काय, तू आलायस कुठून आणि नेमकं ह्या पोलीस भरतीमध्ये कुठल्या अडचणी आल्या? साहेब, माझं नाव नितीन खिल्लारे, मी संभाजीनगरवरनं आलेलो आहे. मी इथे कालच्या ग्राउंडचं असल्यामुळे आज आम्ही परवाच्याच आलेलो आहे, कारण की आम्हाला वाटलं की लवकर गेलं तर लवकर शूट अप होण्याचा ग्राउंडच्यामुळे आम्ही लवकर पळू. तर मग आम्ही सकाळीच 2-2:30 ते 3 लोक आम्ही म्हटलं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही काय केलं, बाहेरच झोपलो फुटपाथवर. मग त्याच्यानंतर झोपल्यानंतर आम्ही काय केलं की लवकर बारीत लागण्यासाठी आम्ही बारीजवळ गेलो आणि एंट्री गेट एक आम्ही तिथे बसलो. तर आम्ही केल्याच्यानंतर 1600 वगैरे झालं मध्ये, पण झाल्याच्यानंतर सर अजून 100चा माझा जो मित्र आहे मध्ये त्याला अजून 100चा प्रॉब्लेम आहे. अजून 100 मीटरचं जे सेन्सर आहे ते अजून खराब झालं नाही, आणि ते एवढं खराब झालेलं आहे का त्याचं अजून सोल्युशन झालं नाही. कारण की जे आमचे काही मित्रमंडळ आहे, काही ते माझा भाऊ आहे तो अजून उपाशी आहे, बिना जेवणाचा बिना. आतमध्ये गेला तो सर सकाळी 5 वाजता आतमध्ये गेलेला, आणि आता वाजले दुपारचे 2. आता दुपारचे 2 वाजले. आता जेवणाचं कसं होणार आणि तो 100 शूट मारणार कसा.
जो त्यानं जी प्रॅक्टिस केलेली ती पूर्ण होणार कशी सर? त्याला जे मार्क पडायचे ते मार्क त्याला पडणार नाही आता. याच्यावर प्रशासनानं दखल घ्यावी आणि प्रत्येक आपले जे सेन्सरचं काम आहे ते त्वरित खतम करावं आणि जे आपले विद्यार्थी बसलेले ते गळण्याच्या स्थितीतून ते चांगले तंदुरुस्त स्थितीमध्ये 100 शूट मारते ना असं त्यांना हे करावं सोपं. हाल फिलहाल आपने देखा होगा कि महासभा में जो जनता के टैक्स के पैसे से ही ये अधिकारी वर्ग हो या नए चुने जाने लोक सेवक, उन्होंने जो है भरपेट खाना भोजन खाया जनता के पैसे से, नॉन वेज हो नॉन वेज हो। मगर जब वाकई जनता को वो पैसे की ज़रूरत थी, जबकि कई जगह से जो है, कई जिलों से जो है हमारे शहर में ये हमारे शहर का भविष्य को सुधारने के लिए या हमारे शहर को सुधारने के लिए और हमारे जो है देखरेख करने के लिए जब नौजवान यहाँ एग्ज़ाम देने आए, तब एक भी लोक सेवक जो चुन गया वो यहाँ पर दिखा नहीं। ना ही कि कोई प्रशासक दिखा, ना महानगर पालिका के कोई अधिकारी दिखे, ना महापालिका के आयुक्त को भी इतनी समझ नहीं आई कि चलो ये बाहर से जो बच्चे आए तो इनके लिए रहने खाने की सुविधा कम से कम महानगर पालिका ने करनी चाहिए। आज ये बच्चे रास्ते पे सो रहे और अलावा इसके कि महानगर पालिका के हॉल जो है खाली पड़े। अगर ऐसे में कोई राजनेता अगर महानगर पालिका को कहे कि मेरे को यहाँ पर किसी को नचाना, उसके लिए बराबर से वो हॉल उनको उपलब्ध हो जाता है। लेकिन हमारे शहर की सुरक्षा के लिए जो दिन रात मेहनत करने वाले जो युवा है, जो आज परीक्षा देने के लिए आए, वो दर दर की ठोकरें खा रहे, यहीं को हो तो रास्ते पे सोए हुए, कहीं पे उनके लिए कोई सुविधा का कोई प्रयोजन बंदोबस्त यहाँ किया नहीं गया। वाकई ये हमारे शहर के लिए बड़े शर्म की बात है। और पुलिस विभाग हो या महानगर पालिका विभाग हो, उन पर भी इस वर्ष भी जो है थूथुई हो रही है शहर में, क्योंकि सत्ताधारी जो है वो अपने आलीशान कमरों में अपने ऑफिसों में बैठकर जो है अधिकारियों से साठगांठ कर रहे हैं। उनको इस पुलिस भर्ती से इसलिए कुछ लेना देना है, ऐसा आरोप किया जाता है कि ये उनके वोटर नहीं है करके वो बाहर नहीं आए। अब अगर देखना ये है कि ये भर्ती तकरीबन 1.5 से 2 महीना चलने वाली है। हमारे इस वीडियो को देखने के बाद में पुलिस प्रशासन जो है इसमें क्या गंभीरता से पूरे सुधार करते हैं, महानगर पालिका इन बच्चों को जो है रहने खाने का इंतजाम करके देती है नहीं देती, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। मगर ज़मीनी हकीकत यही है कि जितना ताना जो भी गाजा वाजा किया वो ज़मीनी हकीकत पे जो है आज फिर से जो है एकदम बोगस ठहरा है। कैमरामैन अवेर नायर के साथ केतन बारिया, भाईंदर।